कृषी पदवीधरांमध्ये शेती व शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याची क्षमता. विक्रांत गायकवाड. शरद कृषी महाविद्यालयात पारितोषिक वितरण. विविध कला गुणदर्शन. आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. अशा काळात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईवडिलांच्या डोळ्यातील स्वप्नांचा आणि देशाच्या अपेक्षांचा विचार करून आपल्या करिअरची दिशा ठरवावी. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरीसाठी शहराकडे धाव घेतात, परंतु आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग नावाच्या शेतकऱ्यांच्या आणि शेती क्षेत्राच्या उन्नतीसाठी केला तर त्यातून खऱ्या अर्थाने परिवर्तन घडू शकते. शेती आणि शेतकरी सक्षम करण्याची ताकद तुमच्यात आहे, असे प्रतिपादन इचलकरंजी विभाग पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांनी केले. ते जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालय वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे होते. श्री गायकवाड पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांना नवे तंत्रज्ञान, आधुनिक शेती पद्धती, सुधारित बियाणे, खते, कीड नियंत्रण यांची अचूक व वेळेवर माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी सक्षम होईल आणि देश अधिक समृद्ध बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्री बागणे म्हणाले, शेतकरी हा जगाचा खरा पोशिंदा आहे. तो उन्हातान्हात कष्ट करून सर्वांचे पोट भरतो. मात्र मान्सूनचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्ती यांसारख्या समस्यांमुळे आज शेतकरी संकटात सापडला आहे. शेतीपूरक तसेच कृषी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित आहे. या प्रसंगी आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापीठ तसेच राज्यस्तरावरील विविध खेळांमध्ये पारितोषिक विजेत्या खेळाडूंचा तसेच शैक्षणिक व इतर सांस्कृतिक स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी, तृतीय वर्षातील विद्यार्थी कुमार वसीम फकीर व उत्कृष्ट पासिंग विद्यार्थी, चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी कुमारी रिया वडगावकर यांचा सन्मान करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक पूजा भोसले यांनी केले. महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल प्राचार्य डॉक्टर सारिका कोळी यांनी सादर केला. सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष चव्हाण यांनी केले. या प्रसंगी विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष प्राध्यापक संजय फलके, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्राध्यापक दादासाहेब मगदोम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.